friends and students, today we are going to study about our next topic, section number 4. Name of the topic is History of English Novel. So dear friends, today we are going to study about the brainstorming activities on page number 77. Up to now we have completed the history of English novel. Then also we have completed Indian scenario. Then also we have completed the meaning of novel or definition of novel. Then also we have completed up to now elements of novel or novella. There are 6 elements of novella: theme, plot, character, setting, conflict and language style. And in the last period we also have seen the types of novel, first such as realistic novel, picaresque novel, historical novel, epistolary novel, Gothic novel, autobiographical novel, allegorical novel, utopian novel, psychological novel, stream of consciousness novel, Bildungsman's novel, and lastly detective fictions. Today we are going to study about the brainstorming activities on page number 177. First activity, match columns A with their meanings in column B. Firstly, column A, Murasaki Shikibu, Murasaki Shikibu. Column B मधला पॉइंट आहे त्याला टेल ऑफ जंजी, मीनिंग. थर्ड पॉइंट बी मधला टेल ऑफ जंजी. देन सेकंड पॉइंट नॉवेला, बी कॉलम मध्ये न्यू, नॉवेला मीन्स समथिंग न्यू. थर्ड सी डॉन किकस्टॉट, सर्वंट्स. नंबर 3 कॉलम बी मधला फर्स्ट. अँड राजमोहन्स वाईफ written by Bankim Chandra Chattopadhyay. So see once more, Murasaki Shikibu, third B madla Tale of Genji, novella B madla fourth new, C Don Kickstock B madla first, servants, and last D Rajmohan's wife बी मधला 2 बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. ऍक्टिव्हिटी नंबर सेकंड, पिक आउट द ऑड एलिमेंट्स फ्रॉम द ग्रुप. ऑड म्हणजेच वेगळा, वेगळा शब्द शोधा. बघा आपण लाईन नंबर फर्स्ट ऑन पेज नंबर 177. अरुण जोशी, विक्रम सेठ, ग्राहम ग्रीन, किरण नागरकर. तर यातला वेगळा शब्द कुठला, कसा ओळखायचा? तर इथं इंग्लिश नॉवेलिस्ट, कादंबरीकार, इंग्लिश कादंबरीकार आणि इंडियन कादंबरीकार असे दिलेले आहेत. तर यात 3 इंडियन कादंबरीकार म्हणजे इंडियन नॉवेलिस्ट आहेत आणि एक वेगळा ग्राम ग्रीन हा आहे. तर आन्सर याचं लिहावं लागेल, ग्रीन ग्राम इंग्लिश नॉवेलिस्ट अँड अरुण जोशी, विक्रम सेठ, किरण नागरकर आर द इंडियन नॉवेलिस्ट. म्हणजे फरक काय, वेगळा शब्द की इंग्लिश नॉवेलिस्ट एकच आहे तिथं ग्राम ग्रीन आणि बाकीचे आहेत ते इंडियन नॉवेलिस्ट आहेत. नंबर 2, प्लेस, पिरियड, थीम, क्लायमेट, स्टाईल. तर आता प्लेस, पिरियड, थीम, क्लायमेट, लाईफस्टाईल. तर इथं थीम इज अन ऑडमेन वर्ड. का? तर प्लेस, पिरियड, क्लायमेट अँड लाईफस्टाईल हे आहेत एलिमेंट्स ऑफ किंवा आस्पेक्ट्स ऑफ सेटिंग. त्यानंतर थर्ड पॉइंट, द थीम, प्लॉट, कॅरेक्टर, नॉवेला. तर आता थीम, प्लॉट, कॅरेक्टर हे काय कॉमन शब्द आहेत, म्हणजे एलिमेंट्स ऑफ नॉवेला आहेत. पण नॉवेला हा एक वेगळा शब्द आहे. तर उत्तर होईल नॉवेला is an odd man word and other are the elements of novel.
ॲक्टिव्हिटी नंबर 3, कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स. आता हा क्वेश्चन खूप सोपा आहे. तुम्हाला पुस्तकातील पॅसेज जसा तसा दिलेला असतो आणि तो पॅसेज जो आहे तो पॅसेज तुम्हाला फक्त लाईन बघायची आणि पॅसेजमध्ये कुठं लाईन बघायची, जे इनकम्प्लीट आहे त्या लाईनचं पुढचं कंप्लीट करायचं बाय वॉचिंग द ऑर रीडिंग द पॅसेज. ओके, तर बघा, द 2 टाईप्स ऑफ कॉन्फ्लिक्ट्स दॅट द प्लॉट मे हॅव आर. आता तुम्हाला हे कॉन्फ्लिक्ट जो आहे एलिमेंट्स ऑफ नॉवेल, त्या कॉन्फ्लिक्ट्समध्ये तुम्हाला ते सापडेल. तर पेज नंबर कितीवरती आहे बघा कॉन्फ्लिक्ट, तर 175 वरती. द स्ट्रगल बिटवीन द अपोजिट फोर्सेस स्टोरी कॉल्ड द कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट इज द स्टोरी प्रोव्हाइड द इंटरेस्ट, क्युरिओसिटी. म्हणजे इंटरनल आणि एक्सटर्नल, इंटरनल अँड एक्सटर्नल साइड्स ऑफ माइंड आहे कॉन्फ्लिक्ट म्हणजे. तिथं आहे पॅसेजमध्ये दिसेल तुम्हाला. त्यानंतर लाईन नंबर 2, द वर्ड पिकारस्क इज ओरिजिनेटेड फ्रॉम. पिकारस्क काय टाईप ऑफ नॉवेल आहे आणि मग ती तुम्हाला टाईप ऑफ नॉवेलमध्ये पेज नंबर 167 वरती पिकारस नॉवेल सेकंडमध्येच आहे बघा. तर द वर्ड पिकारस इज ओरिजिनेटेड फ्रॉम स्पॅनिश वर्ड पिकारो विच मीन्स रफ. तर दिले उत्तर ही तिथं मी तुम्हाला. त्यानंतर पेज नंबर ॲक्टिव्हिटी 3 मधला 3, द इपिस्टोलरी नॉवेल प्रेझेंट द नॅरेटिव्ह थ्रू. आता इपिस्टोलरी आहे तिथंच लगेचच 4th नंबरचा टाईप आहे. तर तो वर्ड इपिस्टोलरी डिराइव्ह फ्रॉम द लॅटिन वर्ड इपिस्टोला विच मीन्स लेटर किंवा लेटर्स आर मोस्ट कॉमन बेसिस फॉर इपिस्टोलरी नॉवेल. डायरी एंट्रीज आर ऑल्सो फेमस. तर हे तिथं लिहायचं आहे. 4th नंबर, इन द 18th century middle class could get the time for reading and discussing the novels because आहे तिथं आता लास्ट पार्टमध्ये बघा, बिकॉज द स्प्रेड मशीन्स हेल्पड देम इन देअर वर्क अँड कुड प्रोव्हाइड देम विथ सम स्पेअर टाईम. आता हे आपण ॲक्टिव्हिटी 3 बघितली. आता 4th ॲक्टिव्हिटी असेच क्वेश्चन्स तुम्हाला नॉवेलवरती येणार आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता ॲक्टिव्हिटी नंबर 4, राईट शॉर्ट नोट्स ऑन. आता ह्या शॉर्ट नोट्समधली पहिली स्टाईल ऑफ नॉवेल. तर स्टाईल ऑफ नॉवेल म्हणजेच लँग्वेज स्टाईल. तर पेज नंबर 175 वरती आहे बघा ते स्टाईल ऑफ नॉवेल. बघा लँग्वेज स्टाईल म्हणलेलं आहे बघा. तर द लँग्वेज अँड द टेक्निक्स युज्ड बाय द ऑथर फॉर द नॅरेशन ऑफ कोर्स ऑफ इव्हेंट इज नोन ॲज स्टाईल ऑफ लँग्वेज. म्हणजेच मराठीतून सांगतो तुम्हाला की कादंबरी किंवा नॉवेल आपण त्याला म्हणतो, लिहित असताना ऑथर म्हणजेच लेखक जी भाषा आणि तंत्रज्ञान वापरतो नॅरेशन म्हणजेच कथन करताना, त्या दरम्यान जी भाषा किंवा ते टेक्निक्स वापरते त्यालाच लँग्वेज स्टाईल किंवा स्टाईल ऑफ लँग्वेज असं म्हणतात. अजून त्याच्याबद्दल लिहिताना ॲन ऑथर कॅन यूज एक्सटेन्सिव्ह व्होकॅब्युलरी अँड हाय फ्रेजेस. म्हणजे शक्यतो एक्सटेन्सिव्ह भरपूर असे शब्द आणि फ्रेजेस म्हणजे वाक्प्रचार वगैरेचा वापर करतात नॅरेटर. ही मे बी लॅकनिक अँड वुड राईट ओनली टू पॉईंट ऑर ही मे बी मिक्स बोथ अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट. गरजेनुसार ते त्याचा वापर करतात फ्रेजेस वर्डचा. फॉर मीटिंग हिज पर्पज, जसा हेतू असेल विषय असेल तसा. ही मे यूज लिंग्विस्टिक डिव्हायसेस म्हणजेच फिगर्स ऑफ स्पीच टू मेक द नॅरेटिव्ह इफेक्टिव्ह. म्हणजे फिगर्स ऑफ स्पीचसुद्धा का वापरले जातात, तर फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे तुम्हाला माहिती आहे अलंकार. आणि अलंकार माणसाचं जसं शरीराचं सुशोभीकरण करतात तसंच भाषेचं सुशोभीकरण होण्यासाठी, इफेक्टिव्ह दिसण्यासाठी फिगर्स ऑफ स्पीच वापरले जातात. त्यानंतर ऑल दीज फॅक्टर्स इनसाइड द टेक्स्चर ऑफ द नॅरेशन अँड क्रिएट अँड इम्पॅक्ट ऑन द रीडर्स. ह्या सगळ्याचा हेतू काय असतो वापरण्याचा वगैरे, इम्पॅक्ट ऑन द रीडर, वाचकांवरती प्रभाव पडण्यासाठी. आता नेक्स्ट पॉईंट काय आहे, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. आता स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस हा काय एलिमेंट ऑफ किंवा टाईप ऑफ नॉवेल आहे बघा. पेज नंबर 167 वरती स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस.
हो का, शेवटचं पॉईंट वास्ट किंवा वरून पेज नंबर 176 वरती आहे, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. तर काय आहे हे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इज अ फ्रेज, ही एक फ्रेज आहे, कॉइन्ड बाय विल्यम जेम्स इन हिज ट्रिटीज. त्याच्या कादंबरीमध्ये, विल्यम जेम्सच्या कादंबरीमध्ये 1890ला त्यांनी जे प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी नावाची कादंबरी लिहिली त्याच्यामध्ये त्याचा मिनिंग आहे. आणि त्याचं मिनिंग काय मग स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल म्हणजे इट मीन्स द फ्लो ऑफ थॉट्स, विचारांची सुसंगतता, किंवा इन्सिडंट्स इन द प्लॉट, किंवा प्लॉट म्हणजे कथानकामधल्या घटना आणि घटनांचा क्रम, आर इन द सिक्वेन्स ऑफ ऑकरन्स म्हणजेच क्रम लावणे. द नॉवेलिस्ट नॅरेट्स देम ॲज दे एंटर द माइंड ऑफ कॅरेक्टर. लेखक असा तो व्यक्त करतो की एखाद्या कॅरेक्टरच्या तोंडातून तो व्यक्त होतोय असा दाखवला जातो. त्यानंतर नॉवेला, नॉव्हेला म्हणजेच नॉवेल. आता इथं तुम्हाला दिसतंय बघा नॉव्हेला किंवा नॉव्हेल म्हणजे काय, तर फर्स्ट पेजवरती मी तुम्हाला दिलेलं आहे तिथं नॉव्हेल किंवा नॉव्हेला. तर पेज नंबर 175 वरती आहे ते नॉव्हेला. हो का, एक नंबरचा पॉईंट नॉव्हेला मीन्स न्यू. तर ह्याची शॉर्ट नोट लिहायची. तर नॉव्हेला हा शब्द कुठून आला, अ नॉव्हेला, द वर्ड ओरिजिनेटेड फ्रॉम द इटालियन वर्ड नॉव्हेली. इटालियन शब्द नॉव्हेली यापासून हा शब्दचा उगम झाला आहे. इज अ टाईप ऑफ प्रोज फिक्शन. तर एक कथा प्रकारात हा भाग येतो. विच इज शॉर्टर दॅन फुल लेंथ नॉवेल. खूप मोठ्या नॉवेलच्या तुलनेत हा खूप छोटा असतो किंवा शॉर्टर असतो. अँड लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरीज. आणि लघुकथेपेक्षा थोडा मोठा असतो हा. इट इज अ वेल स्ट्रक्चर्ड यट शॉर्ट नॅरेटिव्ह. अगदी व्यवस्थित बांधणी केली असते पण शॉर्ट कथन केलेलं असतं. ऑपन सटायरिकल म्हणजे उपहासात्मक असू शकेल, ऑर रिअलिस्टिक इन टोन, वास्तववादी सुद्धा असू शकतो. इट इज युजली फोकसेस ऑन वन इन्सिडेंट. बऱ्याच वेळा हे एका घटनेवरती त्याचा फोकस केलेला असतो. ऑर इश्यू किंवा एका हेतूवर, विथ वन ऑर टू मेन कॅरेक्टर्स. तर एक किंवा दोन पात्रांवरच्या माध्यमातून हा सादर केला जातो. अँड टेक्स प्लेस ॲट द सिंगल ट्रॅडिशन. एका ठराविक परंपरेवर तिथं ट्रेस दिला जातो. सम ऑफ द फेमस नॉवेलिस्ट इन द इंग्लिश आर. इंग्लिशमधले एक प्रसिद्ध कादंबरीकारांची इथं यादी दिली आहे. फॉर एक्झाम्पल द हार्ट ऑफ डार्कनेस रिटन बाय जोसेफ कॉन्रॅड. नंबर 2चा नॉवेल द टर्न ऑफ द स्क्रू रिटन बाय हेनरी जेम्स. थर्ड बिली बड रिटन बाय हर्मन मेलवेल. नेक्स्ट नॉवेल डेथ इन व्हेनिस रिटन बाय थॉमस मॅन. 5th नंबरचा नॉवेल सीज द डे रिटन बाय सॅवेल बेलो. अँड 6th नंबरचा नॉवेल पर्ल रिटन बाय जॉन स्टेनबेक. तर हे नॉवेलबद्दल तुम्हाला सांगता येईल किंवा थोडक्यात पुन्हा असंही सांगता येईल. एलिमेंट्स ऑफ नॉवेल आर 6 सच ॲज थीम, प्लॉट, कॅरेक्टर, सेटिंग, कॉन्फ्लिक्ट अँड लँग्वेज स्टाईल. आता नेक्स्ट पॉईंट बघा, इंडियन ट्रॅडिशन ऑफ नॉवेल्स. इंडियन ट्रॅडिशन ऑफ नॉवेल्स. तर भारतीय म्हणजे कादंबरीची भारतीय परंपरा. तर पेज नंबर 174 वरती आहे बघा, इंडियन सिनॅरिओ म्हणजेच राजमोहन वाईफ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय किंवा जे इंग्लिश नॉवेलिस्ट आहेत तर त्याची परंपरा. तर त्यामध्ये बरेचसे आहेत. पेज नंबर 74 वरती तर पिलग्रिम्स प्रोग्रेस बाय जॉन बनियान. त्यानंतर आप्राम बेन इनिशिएटेड बाय प्रिंटर्स अँड कलरफुल ट्रॅडिशन ऑफ इंग्लिश नॉवेल अँड वॉज फॉलोड बाय डॅनियल डिफो, रॉबिन्सन क्रुसो, माल फ्लंडर्स अँड जोनाथन स्विफ्ट, गुलिवर्स ट्रॅव्हल्स, फेमस सटायर अँड अदर नॉवेलिस्ट ऑफ द 18th century आर द सॅम्युएल रिचर्डसन,
Pamela are virtue rewarded. Clarissa, both epistolary novel. Henry Fielding, Lawrence Stern, Tobias Smollett. The tradition was enriched by many other stalwart novelists such as Charles Dickens, Wal Scott, Nathaniel Hawthorne, Hans Walpole, Thomas Hardy, Wilkie Collins, H.G. Wells, and the 20th century is marked by the modern topics. तर आता 20th ची घ्यायची गरज नाही. इंग्लिश नॉवेलिस्ट आणि त्यांचे नॉवेल्स आपण आता बघितलेले आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला कादंबरी आणि कादंबरीवर आधारित प्रश्न येऊ शकतात. तुम्ही लक्षात ठेवा याच्यावर क्वेश्चन कसे येतात. तर मॅच कॉलम ए विथ देअर रिलेटेड वर्ड किंवा पिक आउट द ऑड एलिमेंट्स किंवा ऑड एलिमेंट्स फ्रॉम द ग्रुप किंवा अजून क्वेश्चन कसे येतील. तर फाइंड आउट द ट्रू ऑर फॉल्स अँड रिराईट अगेन किंवा अजून कसं येईल कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. तुम्हाला सेंटेन्स दिले असतील आणि ज्या ब्लॉक गॅप दिलेले आहेत यू हॅव टू फिल इन द ब्लँक्स. तर अशा प्रकारे तुम्हाला किंवा मग शेवटचा जो ॲक्टिव्हिटी आहे राईट शॉर्ट नोट्स ऑन. आता इथं 4 दिलेत पण 4 ऐवजी यापैकी कुठल्यावर येईल. टाईप्स ऑफ नॉवेल्स असतील ना मग रिअलिस्टिक नॉवेलवर शॉर्ट नोट येऊ शकेल, पिकरस नॉवेलवर शॉर्ट नोट येऊ शकेल, हिस्टॉरिकल नॉवेलवर शॉर्ट नोट येऊ शकेल किंवा इपिस्टोलरी नॉवेलवर येऊ शकेल, गथेक नॉवेलवर तुम्हाला शॉर्ट नोट लिहायला सांगू शकतील. ऑटोबायोग्राफिकल नॉवेल्स म्हणजे काय त्याच्यावर तुम्हाला शॉर्ट नोट लिहायला सांगली जाईल. ॲलिगॉरिकल नॉवेल किंवा युटोपियन नॉवेल, सायकोलॉजिकल नॉवेल्स, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस, बिल्डिंग्जम्स नॉवेल्स किंवा डिटेक्टिव्ह फिक्शन्स यापैकी कशावरही तुम्हाला शॉर्ट नोट लिहायला सांगितले जातील. 4 मार्कासाठी क्वेश्चन याच्यावर येतो. तर या पद्धतीनं आपण आपला हा जो टॉपिक आहे तो संपवलेला आहे. अगदी सगळ्या बाबतीत संपवला म्हणण्यापेक्षा विथ ऑल अँगलनं आपण हा टॉपिक कवर केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. आय विल सेंड यू नोट्स ऑन युअर ओल्ड पर्सनल व्हॉट्सअप ग्रुप. ओके, थँक्यू.